चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। बघा आज आपण तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की आपली जी मेंटरशिपची बॅच सुरू होती, कधीपासून सुरू होती रे, तर 3 मार्च पासून। या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल, तुम्ही तो बघू शकतात की मेंटरशिप प्रोग्राम कसा रन होणार आहे आणि त्याच्यावरच आधारित आपण आता पीवायक्यू सेशन घेतोय, बरोबर? ओके हां, मग हे जे पीवायक्यू सेशन आपण घेतोय ना, तर मग या पीवायक्यू सेशनमध्ये आता लक्षात घ्या पोरांनो, सुरुवात करतो इतिहासापासून। बरं मग सर तुम्ही पीवायक्यू का घेताय? तर मग पीवायक्यू पहिली गोष्ट एक क्लिअर करा, आपण या सेशनमध्ये अशा प्रकारे घेणार नाही आहे पीवायक्यू की जेणेकरून तुम्हाला म्हणजे विश्लेषण सांगाल मी प्रत्येक प्रश्नाचं, हा उत्तर कसं आलं त्याला, ते अजिबात नाही। का नाही ते पण सांगतो। आपल्याला बघायचं काय रे, इथं काय लिहिलंय मी 90% प्रश्न इथूनच। म्हणजे काय हो, तर तुम्हाला मी जे काय सांगतोय, जे काय आपल्याला बघायचंय ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न कोणत्या घटकातून येत आहेत, कोणता घटक महत्त्वाचा आहे। कारण पुस्तकं सगळे तुमच्याकडे, सगळ्या महाराष्ट्राकडे ती पुस्तकं आहेत, पण तरी अर्धे पास होतात आणि अर्धे नापास का होतात? मग याचा अर्थ अर्धे अभ्यास करत नाहीत का? तसं अजिबात नाही, ते सुद्धा अभ्यास करतात, तुम्ही सुद्धा अभ्यास करतात, पण तरी ते पास होण्याचं एकमेव रिझन म्हणजे ते स्मार्ट वेने जातात आणि अभ्यासाच्या अगोदर ते पीवायक्यूला आकलन करतात। आयोगाने आतापर्यंत काय विचारलंय, कसं विचारलंय, कुठून विचारलंय, कोणत्या घटकातून जास्त विचारलंय, तो 90% पार ते आधी कव्हर करतात आणि सेम टू सेम आपण हेच मेंटरशिपमध्ये करणार आहोत। त्यामुळं अगोदर तुम्हाला ते सुरू करण्याआधी तुम्हाला अगोदर कळायला हवं की या रिअली कसं आणि काय घडत आहे, कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे। त्यामुळं हे मेंटरशिपचं आपलं पीवायक्यूचं आपण घेतोय। आता हे लेक्चर बघितल्यावर, इतिहासाचं हे लेक्चर बघितल्यावर मी सांगतो तुम्हाला कुठंच कशीच काहीच इतिहासाची अडचण उरणार नाही, तुम्हाला कुणाला विचारावं लागणार नाही IMP टॉपिक कोणते म्हणून। तुम्हाला स्वतः कळेल की हे टॉपिक इतिहासाचे IMP टॉपिक आहे, इथूनच घटकातून प्रश्न येतात। आणि जे विश्लेषण आपण घेत असतो ॲनालिसिस, ते वेगळं आहे, ते कधी घेऊ आपण? थोड्या दिवसानं। मग ते फुल लेणं घेणार आहे आपण की बाबा हे जरी उत्तर आहेत, मग 3 ऑप्शन कशासाठी आहे त्यावर आपण चर्चा करते, आता नाही, ते नंतर। नाहीतर कमेंट करशाल खाली की सर तुम्ही तो नुसतं उत्तर सांगितलं आणि फक्त प्रश्न कुठून आला ते। तर मी तेच मला तुम्हाला सध्या हे सांगायचं आहे की प्रश्न कोणत्या चॅप्टरचा आहे, कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेत, कोणता घटक किती महत्त्वाचा आहे, कोणता घटक आपण फोकस नाही केला म्हणजे कमी महत्त्व दिलं पाहिजे, कोणत्या घटकाला जास्त। हां, तुम्हाला सर आयोग ते बदलू शकतं, बदलू द्या ना, पण अगोदर जे त्याचं आतापर्यंतच आहे ते परफेक्ट करून आपण, कळलं पोरांनो? ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला आता जायचं आहे। सेशनला सुरुवात करूयात, चला। बघा आपली जी कंबाईन मेंटरशिप बॅच आहे, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना आपण 50 होते, परत 100 केलेत, 50 फुल झाल्यामुळं 100 विद्यार्थ्यांना आपण फीस ठेवली आहे 300 रुपये आणि नंतर ती फीस असणार आहे 1000 रुपये। थोडेच ॲडमिशन खाली आहे, शिल्लक आहे, त्यामुळे खाली जी लिंक दिली आहे पिन केलेली कमेंट, तिथं जाऊन कोर्स परचेस करा। ठीक आहे, तुम्हाला कळूनच जाईल नेमकं कोर्समध्ये काय होणार आहे आणि कसं होणार आहे। खाली व्हिडिओसुद्धा आहे प्लेलिस्टमध्ये, याच तो व्हिडिओ बघा, कंबाईन मेंटरशिप प्रोग्राम म्हणून, तो 2 व्हिडिओ याच्यात ऑलरेडी। ठीक आहे, एक कंबाईन मेंटरशिप प्रोग्राम आणि कंबाईन 90 डेज हेच ठेवा नियोजन। तर जो दोन्ही व्हिडिओ बघा, पण तुम्हाला जर मेंटरशिप प्रोग्राम घ्यायचा आहे तर अगोदर मेंटरशिपचा व्हिडिओ बघा। ठीक आहे, कारण तो कसा होणार आहे काय आपण त्यात सांगितलेलं आहे। चला मग तुम्ही ही बॅच घेऊ शकता। बरं सर तुम्ही खरंच करतात का, खरंच तुमच्यावर विश्वास ठेवावा का, यासाठी आमच्याच विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी दिलेल्या ह्या प्रतिक्रिया तुम्ही बघू शकतात, वाचू शकतात, स्टॉप करून बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला कळेल की खरंच हे शिकवतात ते येतं का आणि ते महत्त्वाचं आहे का। चला पुढे, हा विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आमच्यावरचा। चला पुढे बघा, आता बघा आता आपल्याला काय करायचं रे, तर आपल्याला आता ह्याप्रमाणे आपले शेड्यूल आहेत। बघा आता इतिहासाचं काल झालं नाही तांत्रिक अडचणीमुळं, आता इतिहासाचे पीवायक्यू आहे, उद्या जिओग्राफीचे राहील 2023, 24, 25 सर्व। ठीक आहे, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, सायन्स, रिजनिंग, गणित असे प्रत्येकाचं होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ताकद लावायची आहे आणि जिंकायचं आहे। ठीक आहे, काळजी करू नका अजिबात। आपण आता पुढे बघूयात। ठीक आहे, चला आज इतिहासाचे 2023, 24, 25चे पीवायक्यू नेमकं कुठून विचारले जात आहेत, नेमकं कुठून म्हणजे काय, मला काय आयोगानं पुस्तकं नाही आणून दिली घरी, म्हणजे
कोणत्या घटक महत्त्वाचे, कोणते घटक महत्त्वाचे नाही आहे, कोणत्या घटकावर आतापर्यंत किती प्रश्न आले, कुठून कशा प्रकारचे प्रश्नाची लेवल वाढत गेली, हे आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. चल बघा, करूया सुरुवात आता आपण. ठीक आहे, आता सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न काय बघा रे, एक मिनिट बघा. आता सुरुवात करताना पोरांनो, सगळ्यात पहिले बघा, हा 2023चा पेपर आहे, जिथं गट ब आणि गट क एकत्रित झाली होती. गट ब आणि गट क एकत्रित झाली होती. कधी झाला होता हा पेपर? 30 एप्रिल. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, कधी झाला होता हा पेपर? 30 एप्रिल. ओके, चलो आता पुढे बघूयात. हा 30 एप्रिल 2024ला हा पेपर झालेला आहे. ओके, नाही 2024लाच. ओके, बरोबर. बघा, तर 2023चा पेपर हा 2024मध्ये झाला होता. ठीक आहे, डेट खालीवर होईल, डेटचं बघून घ्या आपण, डेटची काही गरज हे नाही आपल्याला, फक्त 2023चा पेपर लक्षात ठेवा. तर इथं प्रश्न काय आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापित करत असताना खालीपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? बघा, हे ऑप्शन दिले, मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर क्लिक करून दिलंय, कारण आपल्याला हे नाही बघायचंय प्रश्न काय काय नाही, आपल्याला हे बघायचंय हा प्रश्न कोणत्या घटकातून आला आहे. मग बघा, हा प्रश्न कुठून दिसतोय रे तुम्हाला? तर काय म्हणताय ते, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य घेतले? बघा, आता याचं क्लिअर कळतंय, हा जो प्रश्न आहे हा संघटना या घटकातून आलाय. कोणत्या घटकातून? संघटना. आणि संघटनामध्ये उपघटक कोणता आहे रे? तर ती आहे कामगार संघटना. कोणती संघटना आहे रे? कामगार संघटना. इथून हा प्रश्न आलेला आहे. कळतंय का रे? समजतंय का तुम्हाला? ठीक आहे. बघा, इथं माणसं दिली आहेत. बघा, हे तुम्हाला कधी यायला पाहिजे? समजा तुमचा अभ्यास झालेला आहे तेव्हा आपण हे विचार करू शकतो उत्तर येतंय का नाही. सध्या महत्त्वाचं आहे की आपल्याला प्रश्न कुठून येत आहेत ते कळणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणून उत्तर काय येतंय यापेक्षा आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं काय आहे ते प्रश्न कुठून येत आहेत ते आपण बघतोय. त्यामुळे आधी याच्यातलं कन्फ्युजन काढून टाका. चला पुढे बघू. कुठून आला प्रश्न? संघटना चॅप्टरमधून आला आणि त्याच्यामध्ये उपघटक कोणता? तर कामगार संघटना. बरं, आला कुणावर? नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर आलाय. नारायण मेघाजी, एक मिनिट, नारायण नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर हा प्रश्न आलेला आहे. तो आता आपण बघतो आहे. ठीक आहे, चला पुढे बघू. चला मग आता दुसरा प्रश्न काय? बघा, याचं उत्तर काय तुम्हाला सांगून देतो मी. काय रे? तर बघा, केशवराव बागडे, केशवराव बोले. तर केशवराव बोले ह्याच्यात नाहीये. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणता येते? रघु भिकाजी आणि गेनू बाबाजी ही माणसं याच्यात होती. त्यानंतर नारायण सुक्रोजी पण होते, विठ्ठलराव कोरगावकर पण होते, कृष्णाजी अर्जुन केळुसकर पण होते, रामचंद्र शिंदे पण होते, नारायण पवार पण होते. म्हणून याचं उत्तर आहे ब क ड. चलो आगे बघा. आता पुढं काय? इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. बघा, आता हा प्रश्न कुठून आला रे? बघा, पहिले तर 1857चा उठाव. बघा, हॉट घटक कोणता? उठाव. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, घटक उठाव. घटक कोणता आहे? उठाव. ओके, हां. आणि आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, उठाव या घटकातून आला. आणि पुढं उपघटक कोणता आहे रे? 1857चा उठाव आहे. 1857. आता याच्यामध्ये परत पुढं 1857च्या उठावावर प्रश्न येतात हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यात पण हा प्रश्न कोणत्या भागात विचारलेला आहे? तर याच्यावर मतं, म्हणजे कोणाबद्दल काय मतं 1857च्या बद्दल कोण काय मतं वापरलंय, कोण काय नाही, याच्यावर प्रश्न येतात. असं दिलेलं असतं तुम्हाला की जसं आता हे मत आहे बघा,
1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे वेगवेगळे स्टेटमेंट दिले जातात. आणि हे कुणा वापरलं स्टेटमेंट याच्यावर मला क्वेश्चन विचारला जातो. तर दुसरा याच्यातला सब पॉईंट काय आहे तर मते स्टेटमेंट. ठीक आहे, लक्षात आलं, स्टेटमेंट. ओके, बघा त्यानंतर रे बघा आता लक्षात ठेवा याप्रमाणे हे आहे आणि याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग, हे याचं उत्तर आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न जर हा अजून कुठून विचारला गेला तर हा पुढे आपण म्हणू शकतो गव्हर्नरवर प्रश्न आहे. हा गव्हर्नरवर पण प्रश्न आहे. म्हणजे पहिले तर उठाव या घटकातून प्रश्न आला, बरोबर. त्यानंतर त्या उठावात पण कोणते उठाव, 1857चा उठाव, त्या 1857च्या उठावात पण कोणता पार्ट तर मते म्हणजे स्टेटमेंट्सवर. आणि त्याच्यानंतर हा एका दृष्टीने जर पाहिलं तर गव्हर्नरवर पण प्रश्न आहे. चला पुढे बघा काय प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. चला आपण बघूयात आता प्रार्थना समाजाबद्दल कोणते विधान बरोबर आहे. बघा काय दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 साली 1867 रोजी ठीक आहे मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ठीक आहे, हे बरोबर का चूक, कसं आलं, काय आलं हे अभ्यास केल्यावर कळेल. पण सध्या महत्त्वाचं काय आहे, आपल्याला प्रश्न कुठून विचारला. सगळ्यात पहिले प्रार्थना समाज म्हणजे ज्या काय धार्मिक सुधारणा झालेल्या आहेत, सामाजिक सुधारणा झाल्या आहेत, धार्मिक सुधारणा चळवळीच्या वेळेस ज्या काय लोकांनी कामं केली आहेत, वेगवेगळी ज्ञानप्रसारक सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, तर त्या विषयावर हा प्रश्न आहे. म्हणजे हा आहे धार्मिक सुधारणा. पहिला घटक कोणता याचा, धार्मिक सुधारणा. बघा धार्मिक सुधारणा. त्याच्यानंतर उपघटक कोणता आहे रे, धार्मिक सुधारणात पण त्याच्यात प्रार्थना समाज. ठीक आहे, प्रार्थना समाज त्याच्यात पण प्रार्थना समाज. आणि आता त्याच्यानंतर प्रार्थना समाजामध्ये तर कोणत्या बीटवर तर प्रार्थना समाजामध्ये स्थापनेबद्दल आणि वर्णनाबद्दल. स्थापना वर्णनाबद्दल. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, चला पुढे बघू. त्यानंतर लक्षात घ्या ओके हां चला त्यानंतर बघा आता म्हणजे तुम्हाला हा प्रश्न कळाला का. सगळ्यात पहिले धार्मिक सुधारणावर आहे, त्यानंतर तो प्रार्थना समाजातला आहे आणि त्यानंतर प्रार्थना समाजाचं वर्णन म्हणजे काय काय विचारलं. पहिले आता त्याची स्थापना विचारली. ठीक आहे, त्यानंतर त्यांचं वर्तमानपत्र किंवा समाचारपत्र काय होतं त्यावर विचारलं. ठीक आहे, पत्रिका कोणती सुरू केली. त्यानंतर काय विचारलं, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामो जोशी यांनी मुजोरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. म्हणजे याच्यामधले जे व्यक्ती होते त्यांनी अजून त्याच्या माध्यमातून पुढे काय काय कामं केली. ठीक आहे, चला आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या ही महाविद्यालयांची स्थापना हे चुकीचं आहे. ठीक आहे, चला फक्त उत्तर काय द्यायचं, अ ब क. ठीक आहे, आलं का लक्षात, समजतंय. ठीक आहे, कमेंट करत राहा, कळवत राहा. आपण मेंटरशिपला सुद्धा एवढ्या ताकदीनं करून घेणारे पोरांकडून प्रत्येक घटक. आता आपल्याला मला सांगा, जर मला माहिती आहे की बाबा इथून प्रश्न विचारला आहे त्याच्यात बी उपघटक हा आहे, त्या उपघटकात बी हा आहे, ह्या घटकावर इतके प्रश्न आहे आणि मग मला जर तुमच्याकडून करून घ्यायचं आहे तर मग मला सांगा तो घटक मी तुमच्याकडून कशा प्रकारे करून घेईल रे, हे तर तुम्हाला कळतंय ना. म्हणून म्हणतोय 100% तुम्ही मेंटरशिप लावा, 100% तुमचा निकाल आणण्याची ताकद आमच्यात आहे. तुम्ही फक्त लढायचं, कष्ट घ्यायचे, कसे घ्यायचे हे आम्ही सांगू, काळजी करू नका. चला पुढे. आता बघा चौथा प्रश्न काय, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता प्रश्न कशावर आहे, हिंदू महासभा कशावर आहे, कशावर तर हा हिंदू महासभा हा पण कशात आला रे तर धार्मिक सुधारणामध्ये चाललेला आहे, सॉरी राजकीयमध्ये आलेला आहे. ठीक आहे, संघटना आहे. हिंदू महासभा काय एक संघटना आहे आणि ती संघटना कोणती आहे रे तर ती राजकीय संघटना आहे. बघा ऐका रे, राजकीय संघटना. ठीक आहे, बघा ऐका
पहिले आपण एक संघटनेवर प्रश्न पाहिला, तो कोणत्या बीटीवर होता? कामगारांच्या बीटीवर होता. आता हा प्रश्न आपण बघतोय, हा संघटनेसंबंधात आहे, पण कोणती संघटना आहे? राजकीय संघटनेवर आधारित आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला, हां, आता तुम्हाला हे कळलं संघटनामधला प्रश्न आहे आणि कशावर? तर राजकीय संघटनेवर. आलं लक्षात? ठीक आहे, चलो, याचं उत्तर आहे 1 नंबर. 4 नंबरचा प्रश्न आहे. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महिंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ओके, ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे 3 उत्तर बरोबर आहे, बाकीचं हे खालचं चुकीचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. ठीक आहे, लक्षात असू द्या. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय त्याप्रमाणे करत चला. मी पुन्हा सांगतोय, कोणी मला म्हणून नाही की सर हे उत्तर कसं काय आलं, त्यावर मी बोलले नाही. मी याच्यावर नाही बोलत आहे की उत्तर काय आलं. सध्या मी हे समजतोय की तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करण्याआधी तुम्हाला उत्तर कसे येतील, तुम्हाला अभ्यास करण्याआधी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की प्रश्न कुठून येतात. उत्तर नंतर बघू कुठून येतंय. ठीक आहे, बघा, संघटना घटक, राजकीय संघटना. चला पुढे. 1857च्या उठावावेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली? बघा रे, परत कुठं आला प्रश्न? उठाव. परत प्रश्न कुठं आला रे? उठावावर प्रश्न आहे. परत कुठं आहे? उठावावर आहे. आणि उठावामध्ये कशावर आहे रे? 1857वर प्रश्न आहे. आता 1857 मध्ये कशावर आहे? तर 1857 मध्ये कशावर आहे रे? वेळी इंग्रजांच्या कर्तबगार सेना महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्रज सैनिक. बघा, आता हा प्रश्न कसा विचारला आहे? बघा, लक्षात घ्या. हा प्रश्न कसा विचारलाय तुम्हाला की हा प्रश्न कसा विचारलाय तुम्हाला हा प्रश्नाचा जो विचारण्याचा मेथड आहे ती कशा प्रकारची आहे की उठाव 1857 इंग्रज सैनिक म्हणजे कोणी कोणी भूमिका बजावली, सिंपल क्वेश्चन विचारला तुम्हाला. आता हाच प्रश्न पुढे जाऊन कसा होतो की आउटरम लॉरेन्स यांनी कुठल्या ठिकाणच्या उठावाचा बिमोड केला. ठीक आहे, त्यानंतर कॅम्पेबल ह्युमरोज हे कुठल्या ठिकाणी होते, यांनी कुणाला दडपलं. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात पुढे डीपमध्ये. म्हणजे पहिली लेवल काय, पहिला लेवल काय होती की 1857चा उठावावर. ठीक आहे, त्यानंतर दुसरी लेवल काय आली, 1857च्या उठावामध्ये कोणत्या सैनिकांनी कामं केली, त्याच्यानंतर स्पेसिफिकली ह्या सैनिकांना कोणत्या भागात काम केलं, याच्यावर प्रश्न येतात. ते पुढं आपण बघू. बघा, आता उठावावर 2 प्रश्न पाहिले आपण. पहिला 1857चा एक प्रश्न पाहिला आणि आता हा दुसरा आहे 1857चा उठाव. ठीक आहे, उठावात तो प्रश्न कशावर होता? मतं, कोणती मतं मांडली. आणि हा प्रश्न कशावर आहे तर कोणत्या सैनिकांनी, म्हणजे इंग्रज सैनिक म्हणजे कोणी भूमिका बजावली याच्यावर आहे. ठीक आहे, चला पुढे. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागात झाले? बघा, पुन्हा प्रश्न कशावर आहे रे? बघा रे, पुन्हा प्रश्न कशावर आहे? उठावावर प्रश्न आहे. पुन्हा उठावावर प्रश्न आहे. कशावर प्रश्न आहे? उठावावर. पण आता कोणता उठाव? शेतकरी उठावे. आता कोणता उठावे रे? शेतकरी उठावे. आणि शेतकरी उठावामध्ये त्यांनी काय विचारलं तर कोणत्या भागात, बघा काय, कोणत्या भागात उठाव झाले? 1875 कोणत्या भागात झाले? म्हणजे कोणत्या शहरात, भागात, याच्यात. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, सुरुवातीला असा प्रश्न विचारला गेला. आता हा 2023चा वेळ होता. आपण जसं आपण पुढे जाऊ या प्रश्नाची डेप्थ कशी वाढत गेली, सुरुवात कोणत्या भागातून झाली. आता इथं काय कुठं हे बघा, लक्षात घ्या, इथं काय विचारलं गेलं, कुठं झाले, लक्षात घ्या, कुठं झाले विचारण्यात आलेलं आहे. आणि पुढे काय विचारलं जाणार आहे, पुढे काय विचारलं जातानंतर नेमकं सुरुवात कुठून झाली, शेवट कुठं झाला. आणि हा प्रश्न म्हणजे पहिले विचारले कोणते भाग. ठीक आहे, त्यानंतर सुरुवातीचा भाग, त्यानंतर शेवट झाला तो भाग. अशा प्रकारे प्रश्नांची लेवल खाली म्हणजे डेप्थला वाढत जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा उठावावर प्रश्न आहे, शेतकरी उठावावर आहे आणि शेतकरी उठावामध्ये कोणत्या भागात झाला तिथला आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय बघा तर भिमडी, शिरूर, पारनेर नगर. आता तुम्हाला हे माहिती आहे शेतकऱ्यांचं ते डेक्कन राईट्सच्या वेळेस त्या झालं, तुम्हाला चांगलं माहिती आहे, दख्खनचे दंगे म्हणून आपण त्याला ओळखतो. मग दख्खनचे दंगे मला सांगा, दख्खनचे दंगे म्हणजे काय रे? दक्षिण भाग, दख्खनचे दंगे. मग मला सांगा, दख्खनचे दंगे हा कोणता भाग आला महाराष्ट्रातला? दख्खन महाराष्ट्रातला कोणत्या भागाला म्हटलं जात होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि मग त्याच्यावर विचार करा. बघा, भिमडी पण तिकडच्या साईड त्याच्यात येतं, शिरूर, पारनेर नगर म्हणजे नगर साईड पश्चिम महाराष्ट्रात येते, दक्षिणेचा तो भाग येतो.
सॉरी भिवंडी, शिरूर, पारनेर आणि नगर इथं पण झालेले आहेत. त्यानंतर बघा इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा इथं पण झालंय. आणि त्यानंतर लक्षात ठेवा श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी म्हणजे इन शॉर्ट दिलेल्या सगळ्या याच्यात झालेलं आहे. आलं करा लक्षात, समजलं का रे तुम्हाला? बघा हे बघा लक्षात ठेवा, नुसतं हे करायचं म्हणून करायचं नसतं राहत कोणतीच गोष्ट. ती गोष्ट हे बघा कोणतंही युद्ध करायचं तर रणनीती माहिती पाहिजे ना रे. तर मग तशीच परीक्षेचं सुद्धा ज्या अभ्यास करताय तर अगोदर त्या आयोगाचा, त्या परीक्षेचा आपल्याला अभ्यास झालेला पाहिजे. आणि त्या आयोगाला काय हवंय, आयोग काय विचारतंय हे कुठून कळतं तर मागच्या वर्षीचे प्रश्न बघितल्यावर कळतं. 4-4, 5-5 वर्ष झाली पोरांना या MPSC क्षेत्रात, पण अजून डोंबलं काही केलं नाही त्यांनी. कधी PYQ उघडून बघितले नाही, कधी PYQचा अभ्यास केला नाही. महिना आला काय त्यांना जाग येते, मग त्यांना आठवतं माझी परीक्षा आली. डोंबला अभ्यास करत नाही. आणि कुणी विचारलं काय करतोय तर काही ड्युटीचं पाय नाही हे करणार तर भाऊ खुशाल म्हणतो, दीदी खुशाल म्हणते की नाही माझं MPSCचं चालू आहे. मला वाटतं बाकी जगाचं सोडा रे, स्वतःच्या मनाची स्वतःला लाज वाटावी. आपण दिवसभरात किती तास अभ्यास करत आहोत. जर आपल्या मनानं आपल्याला म्हणलं की मलाच तुझी लाज वाटते तर मला वाटतंय यापेक्षा मोठा दुसरा अपमान कोणता नाही आहे. दुसऱ्याला खोटं बोलताना स्वतः एकदा विचार करायचं, खरंच आपण अभ्यास करतोय का, खरंच आपण 4-5 वर्ष अभ्यास केला का नाही केला हे स्वतःला विचारा. मग आपण लोकांना कसं सांगतो की नाही माझा अभ्यास चालू आहे MPSCचा. ठीक आहे, लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आणि आंदोलनामध्ये भाग घेतला होता? बघा आता हा प्रश्न कशावर आहे रे? हा प्रश्न आहे क्रांतिकारक घटकावर. कोणत्या घटकावर रे? क्रांतिकारक घटकावर. क्रांतिकारक घटक. आता क्रांतिकारक घटकामध्ये भाग कुणावर आलाय तर सेनापती बापट यांच्यावर आलाय. सेनापती बापट. आलं लक्षात? सेनापती बापट यांच्यावर हा प्रश्न आहे. म्हणजे बघा क्रांतिकारक घटक आहे सेनापती बापट आहे. इतिहासातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला जास्तीत आणि सर्वात जास्त हा जो मी आता पॉईंट सांगतोय हा समाज सुधारक आणि क्रांतिकारक या बीटवर खूप काम करतो. 100 वर्ष पूर्ण होणे, 50 वर्ष पूर्ण होणे, 25 वर्ष पूर्ण होणे ह्या घटना ज्या समाजसुधारकाच्या बाबतीत घडत असतील, जन्म मृत्यू असेल किंवा त्यांनी एखाद्या कशाची स्थापना केली असेल, आश्रम असेल किंवा शाळा असतील, काय ज्या असेल, तर हे ज्यांच्याला 25 वर्ष कंप्लीट होतात, ज्यांच्या 50 वर्ष कंप्लीट होतात, जिथे 100 वर्ष कंप्लीट होतात, 75 वर्ष कंप्लीट होतात, त्या समाजसुधारकांवर येणाऱ्या त्या परीक्षेत प्रश्न असतात म्हणजे असतातच. हे एक लक्षात ठेवा. याला म्हणतात ॲनालिसिस करणे PYQचं. फक्त याचं उत्तर हे आलं का ते सगळ्याला माहिती होतं, पण त्याच्यापेक्षा हा प्रश्न विचारलाय कुठून आणि कशा संबंधित विचारलाय. बघा आता हा प्रश्न कोणावर विचारलाय? क्रांतिकारकावर. क्रांतिकारकात कोणावर विचारलाय? सेनापती बापटांवर. आणि सेनापती बापट यांच्यानंतर हा प्रश्न म्हणजे कशा संदर्भात आहे तर चळवळी आणि आंदोलन. त्यांच्या चळवळी आणि आंदोलन. चळवळ आंदोलन. लक्षात आलं? आलं का रे लक्षात? ठीक आहे. चळवळ आणि आंदोलनावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे, हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे फक्त हा सेनापती बापटांवर प्रश्न आला हा मान्य आहे, अरे पण सेनापती बापटांवर नेमका कोणत्या त्यांच्या याच्यावर प्रश्न आला ते आपल्याला माहिती पाहिजे. क्रांतिकारकावर प्रश्न विचारतात मान्य आहे, पण क्रांतिकारकात नेमकं कोणत्या क्रांतिकारकांवर प्रश्न विचारले जात आहेत ते बघणं आपल्याला गरजेचं ठरतं. मला वाटत नाही की तुम्हाला हे ऐकल्यावर किती भारी, म्हणजे मला असं वाटत नाही की तुम्हाला हे समजत नसेल म्हणून. मित्रांनो खूप तो पोट केला आणि अशाच प्रकारे मेंटरशिपसुद्धा करून घेणार आपण पोरांकडून. त्यामुळे मेंटरशिप बॅच तुम्ही घेऊ शकतात, जॉईन करू शकतात. कारण विचार करा ना, जर मी हा एवढा डीपमध्ये जाऊन तुम्हाला आत्ताच सांगतोय या चॅप्टरमधून इथून प्रश्न येतात, हेच तर मी तुमच्याकडून करून घेईन ना. तिथं मला जर माहिती आहे, मला जर कळतं इथून प्रश्न विचारला गेलेले आहेत, तर मी हेच तुमच्याकडे तिथं करून घेणार आहे ना. प्रत्येक चॅप्टरचं लेक्चर. आणि आपलं राहणार कसं आहे, सकाळी 8 वाजता तुम्हाला मी टार्गेट देणार. मग टार्गेटमध्ये समजा संघटना असेल, धार्मसुधारणा चळवळी, तुम्हाला काय करायचं ते करून ठेवायचं. त्यानंतर त्या संबंधात आता मला हे माहिती प्रश्न कुठून येत आहेत, तर मग या संबंधात मी तिथं लेक्चर अपलोड करणार किंवा धार्मिक सुधारणामध्ये काय काय केलं पाहिजे पोरांनी, ठीक आहे, क्रांतिकारकामध्ये काय काय केलं पाहिजे पोरांनी ते मी अपलोड करणार, ते तुम्ही बघणार. आणि त्याच्यावरच आधारित मी परत एक टेस्ट अपलोड करणार, परत त्या टेस्टवर विश्लेषण संध्याकाळी टाकणार. सांगा कोण करतं एवढं 300 रुपयामध्ये? मी करून घेतोय. फक्त तुम्ही तयारी ठेवा आणि पहिल्या 50 विद्यार्थ्यांना चान्स आहे, त्यामुळे मेंटरशिप जॉईन करू शकतात. चलो आता बघा पुढचा प्रश्न काय. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण प्रश्नच कट झालेला आहे इथं, ठीक आहे. हां सॉरी बरोबर आहे.
1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण म्हणजे काय कारण आहे बा, हे कारण आहे का, हे कारण आहे का, हे कारण आहे, हे कारण आहे का, कोणते कारण आहे. आता अशा वेळेस काय लक्षात ठेवा, मला सांगा घटनात्मक सुधारणा दिल्या 1919 ला काय झालं होतं रे, मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता, हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. मग त्या संदर्भात लक्षात घ्या, तिथं तुम्हाला प्रश्न विचारल्या जातोय. आता हे झालं, त्यानंतर बघा रे लक्षात घ्या, ओके बघा आता त्यानंतर पुढची गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगतोय इकडे बघा. आता तर त्याच्यात काय काय त्यांनी घटना सुधारणा दिल्या, कशामुळे तर माउंटेन चेम्सफोर्ड कायद्यामधून त्यांनी घोषणा हे देण्यास सुरुवात केली होती सुधारणा. आणि का, तेव्हा महायुद्ध पेटलं होतं, भारताची गरज होती त्यांना, आणि मग अशा वेळेस भारताचे वाईट करतील का, अजिबात नाही. म्हणून या गोष्टी आहे. मग काय तर क्रांतिकारक चळवळीमधून भारतीयांचा संतोष वाढला, बरोबर आहे, आपले क्रांतिकारक चळवळ करत होते, मृत्यू पावत होते या गोष्टीमुळे. त्यानंतर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात तेव्हा युती, बरोबर, त्यानंतर जहाळ व मावळ यांच्यात पण युती झाली होती. आणि त्यानंतर पहिल्या महायुद्धात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, सगळे कारण सेम आहे, म्हणजे सगळे कारण महत्त्वाचे. आता आपल्याला नेमका हा प्रश्न कशातून आलेला आहे रे, तर हा प्रश्न आलेला आहे आपल्याला 19 कायदा या घटकातून. कोणत्या कायदा घटकातून आलेला आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिश सुधारणा विस्तार पण म्हणू शकतो, किंवा कायदा पण म्हणू शकतो. आता कायद्यातून हा प्रश्न आलाय, कोणता कायदा रे, 1919च्या कायद्या संदर्भात आहे. ठीक आहे, चला, मध्ये ब्रिटिश सरकारने घटना सुधारणा दिला, कारण कायद्यामधून पण म्हणू शकतात, किंवा ब्रिटिश सुधारणा पण म्हणू शकतात, ब्रिटिश सुधारणा विस्तार पण म्हणू शकतो, किंवा कायद्याच्या संदर्भात हे दिलेलं आहे. चला पुढे 1919, चला याच्यातून आलाय. मग आता हा कायद्यातून पण 1919, आता आपल्याला हे पण माहिती पाहिजे बाबा, कायदा आयोग कमिटी याच्यावर प्रश्न विचारले जातात, पण नेमकं कोणत्या भागातून विचारले जातात, कोणत्या आयोगावर प्रश्न विचारले जातात, कोणत्या कमिटींवर प्रश्न विचारले जातात, कोणत्या कायद्यांवर प्रश्न विचारले जातात, हे कधी कळतं रे, जेव्हा आपण PYQचं ॲनालिसिस करतो. आता तुम्हाला कळणच पुढं. आता कशा विचारलं, 1919च्या कायद्यावर विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, काय यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. बघा कोण हे, गणेश वासुदेव जोशी हे आहेत. ठीक आहे, आणि आता हा प्रश्न कोणावर आहे, समाज सुधारकावर आहे. कुणावर आहे हा प्रश्न, ठीक आहे, लक्षात घ्या. हा प्रश्न कुणावर आहे रे, एक मिनिट, हा प्रश्न कुणावर आहे, समाज सुधारक. हा, त्याच्यात गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे, आणि आता त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय, तर त्याच्यात पण त्यांनी जी चळवळ केली होती, त्या चळवळीवर स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा कोणी केला, तर त्यांनी केला, म्हणजे खादी पोशाख घालून सन 1878 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. म्हणजे स्वदेश हे जे चालू झालं होतं, स्वदेश आंदोलन वगैरे, त्यासाठी हे झालेलं आहे. मग कशावर, तर स्वदेश चळवळ. बघा आता आपण मागे अजून एक प्रश्न बघितला होता क्रांतिकारकावर, तो पण चळवळी संदर्भात होता, हा पण चळवळी संदर्भात आहे. तो क्रांतिकारकावर, हा समाजसुधारकावर. ठीक आहे, आलं का लक्षात. ठीक आहे, चला पुढे. आता 2023चा शेवटचा प्रश्न बघू, 2023चा. चला, काय राष्ट्रीय सभेचे अधिवेशने व ठिकाण. बघा प्रश्न कशावर रे, अधिवेशन. कोणती अधिवेशन आहे रे ही, तर बघा ही कोणती अधिवेशन आहे, तर ही आहे राष्ट्रीय सभेची अधिवेशन आहे. ठीक आहे, वेशने. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढं रे, तर बघा आता अधिवेशन या बिटवर प्रश्न विचारला, काही हरकत नाही, पण त्याच्यात पण ते कशावर विचारतायत, बघा जोड्या लावा दिलाय. पहिला तर जोड्या लावा क्वेश्चन आहे, जोड्या लावा. पण कशाच्या जोड्या लावा आहे रे, या कशाच्या जोड्या लावा आहे, तर कोणत्या साली कोण अध्यक्ष होतं. ठीक आहे, कोणत्या साली कोण अध्यक्ष होतं आणि त्याचं ठिकाण काय, म्हणजे ठिकाण, अधिवेशनाचे ठिकाण, अधिवेशनाचा स्थळ आणि अधिवेशनाचे अध्यक्ष. हा, आता मी तुम्हाला पुन्हा पुढे दाखवून देईन. बघा इथं काय काय रे, बघा इथं आनंद चार्लूवर प्रश्न विचारला गेलाय, विल्यम वेडरबर्न इथं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे,
अधिवेशन कोणतं आहे रे? 1889, 91, 95, 97. हे का सांगतो फक्त लक्षात ठेवा आणि पुढे बघा कसे कसे याच्यावर प्रश्न रिपीट होत गेलेले आहे. कोण म्हणतं इथून प्रश्न येत नाही, कसे येतात ते बघा. आता पुढच्या याच्यात बघा, तुम्हाला मी आता 2023चा प्रश्न पेपर होता, 2024च्या पेपरमध्ये तुम्हाला मी याचं रिफ्लेक्शन दाखवणार आहे. बघा हा प्रश्न इथं असा विचारला गेला, हा प्रश्न इथं असा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, चला आता आपण हे 10 प्रश्न बघितले बरोबर. आता हे 10 प्रश्न कुठून आले, काय आले, कसे आले हे आपण बघितले. आता आपल्याला हे बघायचंय कोणत्या भेटून किती प्रश्न विचारले गेले होते बघा. आता लक्षात घ्या. ठीक आहे, चला बघा. पहिला प्रश्न कशावर होता? संघटनेवर प्रश्न होता. पहिला कशावर प्रश्न होता? संघटनेवर. आता संघटनेचा एक लक्षात ठेवा रे. ठीक आहे, चलो त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. आता आपण कोणते हे बघा, तुम्हाला असं सांगायचं, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी 1 मिनिट. ठीक आहे, संघटनेवर तुमच्या समोरच सगळं संघटनेवर प्रश्न विचारला गेला. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न कशावर होता रे? बघा दुसरा प्रश्न उठावावर. बघा पहिला संघटना, दुसरा उठाव. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न रे, तिसरा प्रश्न धार्मिक सुधारणा. ठीक आहे, चौथा प्रश्न बघा, चौथा प्रश्न संघटना. बघा संघटनावर 2 प्रश्न झाले, उठावर 1 प्रश्न झाला आणि धार्मिक सुधारणावर 1 प्रश्न झाला. लक्षात ठेवा. आता पुढे दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, चला हा. आता परत पुन्हा उठावर आला, परत पुन्हा उठावर आणि त्याच उठावर 1857च्या उठावर. बघा उठावर 2 प्रश्न, संघटनावर 2 प्रश्न, धार्मिक सुधारणावर 1 प्रश्न झाला. ओके, झाले 5 प्रश्न. चला पुढे बघू. 1 मिनिट हा प्रश्न राहिला मध्ये आणि झाला तो संघटनेचे 2 प्रश्न राहिले ना आपले. हां संघटनेचे 2 झाले. हां चला 5 6 6वा प्रश्न बघा. 6वा कशावर आहे? उठावावरच आहे. म्हणजे उठावावर किती प्रश्न झाले रे? 3 प्रश्न झाले उठावांवर. 2 1857च्या उठावावर, 1 शेतकरी उठावावर. ठीक आहे, चला संघटनेवर 2 आणि बघा धार्मिक सुधारणावर 1. 6 प्रश्न बघितले. 3 उठावावर, 2 संघटनेवर आणि 1 धार्मिक सुधारणावर. आता पुढे 7वा हा क्रांतिकारकावर. ठीक आहे, क्रांतिकारकावर 1 झाला. ठीक आहे, चला हा कायद्यावर. तुम्ही कायदा म्हणू शकतात किंवा काय म्हणू शकता त्याला, एकतर कायद्याचं पण म्हणलं जातं त्याला, 1919च्या कायद्याच्या दरम्यान झालेल्या गोष्टी या हे म्हटलं जाऊ शकतं, किंवा किंवा आपण ब्रिटिश सुधारणा पण विस्तार म्हणू शकतो. ब्रिटिश शासनाचा धोरणाचा विस्तार जो होता ते पण म्हणू शकतो. चला हा पुढं बघा. आता कशावर? समाजसुधारकावर 1. बघा क्रांतिकारक आणि समाजसुधारक 2 प्रश्न, संघटना 2 प्रश्न, उठाव 3 प्रश्न झाले. 7 प्रश्न, कायदा 1 प्रश्न, धार्मिक सुधारणा 1 प्रश्न झाले. 9 प्रश्न आणि 10वा प्रश्न कशावर आला रे तुम्हाला? तर तो विचारला गेला आहे अधिवेशनांवर. तो प्रश्न तुम्हाला का विचारला गेलेला आहे? कशावर विचारला गेलेला आहे रे? तर अधिवेशनावर तो प्रश्न विचारला गेला आहे. तो पण आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, चला आता शेवटचा प्रश्न बघा. आता सॉरी अधिवेशनाचं पण झालं. हां आता हे बघा, बघा मी जे सांगितलं तेच आहे की नाही बघा. कामगार संघटनेवर आपला प्रश्न विचारला गेला. कोणत्या कामगार संघटनेवर विचारला गेला रे? बॉम्बे मिल हँड असोसिएशनवर प्रश्न विचारला गेला. ठीक आहे, किती? 1 प्रश्न विचारला गेला. त्यानंतर राजकीय संघटनेवर प्रश्न विचारला गेला. हिंदू महासभा 1 प्रश्न. त्यानंतर 1857चा उठावावर आणि शेतकरी चळवळीवर 2 ठिकाणी प्रश्न विचारले गेले. तर 3 प्रश्न बघा. पहिले गव्हर्नर जनरलचे मत आपण बघितलं, त्यानंतर इंग्रजांची भूमिका आणि त्यानंतर आपण काय बघितलं? शेतकऱ्याचा. बघा इंग्रजांची भूमिका म्हणजे कोणता रे? जे इंग्रजांच्या सैनिकांनी कोणता प्रश्न आठवतोय का तुम्हाला? दाखवला बघा तो सैनिकांचा प्रश्न. इंग्रजांच्या कोणत्या सैनिकांनी कशी भूमिका बजावली तो हा प्रश्न आहे. गव्हर्नर जनरल मध्ये हा कोणता प्रश्न माहिती आहे का? जे झाशीच्या राणी बाबतीत ते मत दाखवलं का त्यांनी? सॉरी शिंदे आणि होळकरांबद्दलचे मत दाखवलं का? ते झालं. ठीक आहे, आता पुढं शेतकरी चळवळ कशावर आला रे? तर अभ्यास नाही, शेतकरी चळवळ भागांवर. ठीक आहे, 3 प्रश्न झालेत. कायदा व सुधारणा बघा. कायदा 1919 वरच आला. 1919च्या कायद्यावर आलेला आहे. ठीक आहे, हा एकच प्रश्न आहे. थांबा 1 मिनिट. ठीक आहे, चला पुढे. अधिवेशन कोणत्या अधिवेशनावर? राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनावर. आणि त्यानंतर क्रांतिकारक व काय आहे? समाज सुधारक. तर आता बघूयात. ठीक आहे, क्रांतिकारक आणि समाज सुधारक. ओके बघा.
तर गणेश वासुदेव जोशी यांच्यावर एक प्रश्न विचारला गेला आणि सेनापती बापट यांच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला. हे 2 प्रश्न आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. हे किती प्रश्न विचारला गेले आपल्याला? 2. ठीक आहे, आणि इथं एकच प्रश्न आहे. इथं एकच प्रश्न आहे. ठीक आहे, आणि धार्मिक सुधारणावर एक विचारला गेला. म्हणजे कळतं का रे, सर्वात जास्त 2023ला कोणत्या घटकावर प्रश्न विचारला गेले? तर उठाव. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या घटकावर प्रश्न विचारला गेले रे? ठीक आहे, त्यानंतर कोणत्या घटकावर प्रश्न विचारले गेले? तर बघा, त्यानंतर सगळ्यात नंतर 2 नंबरला कोणत्या रे? तर क्रांतिकारक व समाजसुधारक. समाजसुधारक 2. त्यानंतर 3 नंबरचे घटक कोणता? तर मग त्यानंतर बाकीचे घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहे. म्हणजे पहिले उठाव आणि समाजसुधारक याच्यावरच 5 प्रश्न होती. बघून घ्या तुम्ही आता. 10 पैकी 5 प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे? उठाव आणि क्रांतिकारक आणि समाजसुधारक याच्यावर आहे. आणि त्यानंतर मग एक कायद्यावर, एक धार्मिक सुधारणावर आलं. हे झालं 2023. आता 2024 वर जाऊयात. ठीक आहे, बघा आता 2024 वर बघूयात. बघा काय, तर खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. बघा प्रश्न कशावर विचारला जातो आहे. ठीक आहे, भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केली. हा प्रश्न आहे उद्योगावर. हा प्रश्न आहे उद्योगावर. ठीक आहे, आपण याला समाज सुधारणा पण म्हणू शकतो, उद्योग पण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हा उद्योग म्हणल्यावर कोणतं? गिरणी आणि गिरणी मिल्स याच्यावर खूप सारे प्रश्न विचारल्या जातात. मागं कोणत्या गिरणीवर? तर मिल्स अँड असोसिएशन विचारला गेला. ही कोणत्या गिरणीवर? इथं कोणकोणत्याचं आहे? सुती कापडाचं पण आहे, तागाचं पण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे सुती कापडाचं ते पण आहे. ठीक आहे, चला, म्हणजे सगळं इथं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला उद्या सुती कापड गिरणीवर, गिरणीमध्ये पण कोणतं? सुती कापड गिरणी, ताग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिले उद्योग घटकावर प्रश्न विचारला गेला 2024ला एक. त्यानंतर तो गिरणी या संदर्भात विचारला गेला आणि गिरणीमध्ये पण सुती आणि ताग याच्यावर विचारल्या गेला. चला दुसरा प्रश्न पाहूयात. चला दुसरा बघा, ऐका रे आता बघा. कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले होते? बघा पुन्हा कोणाला आला प्रश्न? पुन्हा कोणाला आला प्रश्न? बघा आता मी तुम्हाला सांगतो हा रिफ्लेक्ट प्रश्न. पुन्हा कशाला आला प्रश्न? उठावामध्ये बघा, ऐकल्यासारखं वाटतंय का? उठावामध्ये 1857 ऐकल्यासारखं वाटतंय का? आणि त्या 1857च्या घटकामध्ये काय? तर भूमिका नेतृत्व. बघा हे रिफ्लेक्ट कसं झालं. आपण 1857 2023ला मी तुम्हाला बोललो ना आधी, मी तुम्हाला रिफ्लेक्ट करून दाखवतो. 1857 2023चा पण प्रश्न बघितला. तो प्रश्न काय होता? इंग्रजांनी कोणी काय भूमिका बजावली असा होता. ठीक आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला तिथं काय बोललो होतो की पुढे चालून हा प्रश्न असा येणार आहे, यात जाणार आहे. बीट तोच आहे, पॉईंट तोच आहे, सैनिकाचीच भूमिका आहे. ठीक आहे, फक्त ते इंग्रजाचं होतं, हे भारतीय साईटने. आणि दुसरी गोष्ट तिथं फक्त विचारलं होतं कोणी भूमिका चांगली बजावली. इथं स्पेसिफिकली विचारलेलं आहे की कोल्हापूर येथील. म्हणजे आता अजून प्रश्नाची लेवल थोड्या प्रमाणात वाढवल्या गेली आहे. पहिले साधं विचारलं होतं कोणत्या सैनिकांनी भूमिका बजावली इंग्रजांच्या, हे दिलं होतं. आता त्यांनी काय केलंय? स्पेसिफिकली एका सैनिकाबद्दल विचारलंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी कशाबद्दल विचारली रे? तर त्यांनी दुसरी गोष्ट विचारलेली आहे भारतीय सैनिकांबद्दल विचारली. समजलं? आलं लक्षात? ओके, डन. ओके, चलो, समजलं का? प्रश्न तोचे, चॅप्टर तोचे, फक्त काय झालाय त्याची लेवल वाढत गेलेली आहे. आलं लक्षात? चलो, यामुळे म्हणतोय मेंटरशिप करा. मी हे सगळं ॲनालिसिस स्वतः उकळू पिलं आणि आता मग मेंटरशिप प्रोग्राम आपण घेतोय, जेणेकरून याच्यातून मला माहिती आता आयोग कोणत्या साईडला जातोय. किंवा आपण आयोगाची बरोबरी करू शकत नाही कोणीच, आयोग कधी काय करेल, पण आपल्याला आयोगाने जे दिलंय अगोदर की बाबा इथून आम्ही इथं हे आमचं प्रश्नपत्रिका आहे, असे आम्ही प्रश्न विचारतोय, तर त्याच्यावर आधारित आपण हे करतोय. विचार करा. जर एवढ्या पोटतिडकीने नेणं मी तुम्हाला सांगत असेल, एवढं ताकद लावून सांगतोय, तर जर हे विश्लेषण एवढं डीप आहे, प्रत्येक चॅप्टरबद्दल इतकं सांगतोय, तर विचार करा पुढे सुद्धा जेव्हा मेंटरशिप आपली सुरू होतीये त्याच्यात हे घटक सुद्धा या लेवलला जाऊन आपण घेणारच आहोत की रे.
ओके, त्यामुळे मेंटरशिप जॉईन करा. चला आलं लक्षात. चला पुढे. आता सती प्रथेबद्दल शाळाच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे. आता बघा, एक मिनिट ऐका. आता बघा, हा सुद्धा कशावर प्रश्न आहे रे, तर हा समाज सुधारकावर प्रश्न आहे. हा कशावर आहे, समाज सुधारक. ठीक आहे. आता हे समाज सुधारक मध्ये कोण, तर राजा राममोहन रॉय. राममोहन, थांब इकडे, समाज सुधारक. प्लस आता त्याच्यात राजा राममोहन रॉय. ओके. आता प्रश्न, राजा राममोहन रॉय समाज सुधारक आणि त्यामध्ये बीट कोणता आहे, तर बीट कोणता आहे, तर स्टेटमेंट. बघा तिकडे उठावातलं स्टेटमेंट होतं, इथलं समाज सुधारकाचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, इथं स्टेटमेंट म्हणजे मत. हा कशा संदर्भात, सती प्रथा. ठीक आहे. चला आता इथं, आता पुढे बघ कशाल तुम्ही, आता याला अजून डीप मध्ये देऊन याचं उत्तर काय, राजाराम मोहन रॉय. ठीक आहे. लॉर्ड बेंटिंग याचं उत्तर नाही आहे. ठीक आहे. महात्मा फुले सुद्धा याचं उत्तर नाही आहे आणि ईश्वरचंद्र विद्यासागर पण याचं उत्तर नाही आहे. हे यांच्यासोबत काम करत होते. लॉर्ड बेंटिंग तेव्हा ते प्राध्यापक होते. ठीक आहे, नाही सॉरी गव्हर्नर होते त्या टायमिंगला ते. ठीक आहे, एक मिनिट मला इथं कन्फ्यूज होते, पण उत्तर आहे राजाराम मोहन राय. ठीक आहे, हे लॉर्ड बेंटिंगबद्दल मला थोडं कन्फ्युजन होतं म्हणजे पॉईंटबद्दल. ठीक आहे, चला ते सोडून द्या, उत्तर हे त्याचं राजाराम मोहन राय. कारण सती प्रथेबद्दल आपल्याला माहिती आहे सर्वाधिक जास्त भूमिका कोणी बजावलेली आहे, राजाराम मोहन राय यांनी बजावलेली आहे. चला पुढे. आता पुढे इथं बघा, आता बघा रे, आता परत धार्मिक सुधारणावर प्रश्न आहे. आता प्रश्न कसा बदलला बघा रे, धार्मिक सुधारणा. आता सगळ्याच याच्यात बघा, कोणती धार्मिक सुधारणा, कोणता समाज, प्रार्थना समाज पण आहे, सत्यशोधक समाज पण आहे, सार्वजनिक सभा पण आहे, आर्य समाज पण आहे. सगळं याच्यात सगळं विचारलं म्हणजे काय केलं यांनी, तर इथं आता जोड्या लावा टाईपवर प्रश्न विचारलाय. जोड्या लावा. मला सांगा, सांगा रे, मागच्या 2023 पेपरमध्ये जोड्या लावा प्रश्न कोणत्या बीटवर आला होता, अधिवेशनाच्या बीटवर आला होता. आता यावेळेस जोड्या लावा हा प्रश्न कोणत्या बीटवर आला, धार्मिक सुधारणा बीटवर आलेला आहे. आणि काय, स्थापना. म्हणजे तुम्हाला इथं काय प्रॉपर करणे, स्थापना प्रॉपर करायचं होतं. बघा पहिल्या याच्यात जो धार्मिक सुधारणाबद्दल प्रश्न विचारला 2023ला, तो काय आता साधा डायरेक्ट दिलं होतं, प्रार्थना समाज आणि वर्णन केलेलं होतं, तेवढंच तुम्हाला बघायचं होतं. पण आता तोच प्रश्न पुढे कसा फिरवलाय, तर आता सगळे समाज दिले, सगळ्या समाजाची वर्ष सुद्धा दिले. आता तुम्हाला निवडायचंय कोणता समाज कधी कुठं स्थापन झाला. ज्या विद्यार्थ्यांना 2023चा तो पेपर पाहिला असन तर 2024च्या वेळेस त्यानं विचार केला असन, अरे बाबा प्रार्थना समाजावर प्रश्न आला म्हणजे आता सत्यशोधक समाजावर येऊ शकतो, आर्य समाजावर येऊ शकतो, ज्ञानप्रसारकवर येऊ शकतो. त्यामुळे त्याने ते सगळे बीट केले असन आणि मग त्याला हा प्रश्न 100% जमला असेल. आता कळतंय का तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारल्या जातात. मेन घटक धार्मिक सुधारणा आहे, त्यानंतर तो जोड्या लावा स्थापना याच्यात गेलेला आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर काय, 3 हे बघा. प्रार्थना समाज 1867ला झालाय. ठीक आहे, सत्यशोधक समाज BIV. बघा एक लक्षात ठेवा, आहेच तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी प्रश्नाची इथल्या. ठीक आहे, एक ट्रिक सांगतो. ठीक आहे, एक मिनिट बघा. ज्यावेळेस मला उत्तर याच्यातलं एक तरी उत्तर जोड्या लावा प्रश्न आल्यावर मी सांगतो एक तर, या बा जर तुम्ही खरंच अभ्यास करणारी पोर असेल याच्यातलं एक तरी उत्तर तुम्हाला कन्फर्म माहिती असते, एक तरी. समजा जसं आता मला एक कन्फर्म माहिती आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ला झाली आहे, मला हे पण माहिती प्रार्थना समाज 1867ला झालेली आहे. ठीक आहे, पण समजा मी असं समजतो की तुम्हाला हेच माहिती आहे फक्त सत्यशोधक समाज 1873ला. ऑप्शनमध्ये यायचं आणि ऑप्शनमध्ये येऊन बघायचं की IV म्हणजे बचं IV कोणत्या प्रश्नामध्ये, तर हे फक्त एकाच ठिकाणी आहे. मग मला सांगा बाकीच तुम्हाला येऊ अथवा ना येऊ काही फरक पडणार आहे की नाही. कारण तुम्हाला एक जरी माहिती त्याच्यातलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलात म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. याने 4 टॉपिक वाचून सुद्धा एखाद्या पोरानं त्याला तो जमला नसेल, मग तुम्ही एकच टॉपिक वाचलाय, त्या एकच टॉपिक तुम्ही परफेक्ट केलाय, हे राहतं स्मार्ट वर्क. बाकीच्या प्रश्नावर तुम्हाला विचार करायची गरज पडली नाही. समजा तुम्हाला मी समजतो तुम्हाला सत्यशोधक समाज माहिती नव्हता, तुम्हाला प्रार्थना समाज माहिती असेल,
अचं काय तर अचं 3, अचं 3 कोणत्या कोणत्याच्या ते बघा, तर 2 नंबर तर गेला आणि 1 नंबर गेलाय, राहिलं कोणतं 1 आणि 3. आता याच्यामध्ये 50-50 चान्सेसवर तुम्ही आलात. म्हणून म्हणतो एक जरी प्रश्न माहिती असला जोड्या लावायच्यात तर अर्ध काम हलकं होतं, स्मार्ट वेनं स्टडी करायचा असतो, उत्तर येत असतं. हां चला, आता हा कोणत्या बीटवर प्रश्न आहे, धार्मिक सुधारणा, आपण ते बघितलं. चला पुढे. आता पुढचा प्रश्न काय, 1909 मध्ये बघा, ऐका, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले. कुछ पहचाना लगता है क्या रे, कहा देखा जैसा लग रहा है क्या रे, इसको पुण्य देखा रे 2023 में. 2023 मध्ये आपण बघितलं, आपल्याला कामगार संघटनेवर प्रश्न विचारला होता. कशावर, कामगार संघटनेवर. तिथं कोणती कामगार संघटना होती, बॉम्बे मिल्स होती, बॉम्बे मिल्स. ठीक आहे. आता इथं कोणती रे, तर आणि कुणाची होती ती, तर नारायण मेघाजी लोखंडे यांची होती, नारायण मेघाजी. ठीक आहे, हां हां लोखंडे. ठीक आहे, हां. आणि आता इथं काय बघा, इथं कामगार हितवर्धक सभा आहे, इथं बघा तिथं बॉम्बे मिल, ही पण कामगार संघटनेवर प्रश्न आहे. ठीक आहे. बीट कोणता, संघटना. ठीक आहे, बीट कोणता, संघटना. त्याच्यात उपबीट कामगार संघटना, त्याच्यात मागच्या वेळेस बॉम्बे मिल्सवर होता. आता कोणाला आला रे, कामगार हितवर्धक. कामगार हितवर्धक, हितवर्धक आलं लक्षात. हां, करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर देण्याचे काम कोणत्या व्यक्तींनी केले होते. आता कामगार हितवर्धक सभेवर आला, ही पण कामगार संघटना आहे. मला सांगा, ज्या पोरानं 2023चा पेपर व्यवस्थित पाहिला असेल तेव्हा नंतर, आणि त्याला कळलंय की संघटनेवर प्रश्न विचारला गेलाय, संघटनेमध्ये पण कामगार संघटनेवर प्रश्न विचारला गेलाय, कामगार संघटनेवर बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशनवर प्रश्न विचारला गेलाय, याचा अर्थ ज्या कामगार संघटना आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानं काय केलं असेल, ज्या काय कामगार संघटना आहे त्या सगळ्या बघितल्या असेल, नाही काही तर त्यांची स्थापना आणि कोणी केली हे बघितलं असेल, आणि त्याच्यातले व्यक्ती कोण होते एवढं बघितलं असेल, आणि लगेच 2024च्या पेपरमध्ये मग त्याला हा प्रश्न जमला असेल. अशा प्रकारे PYQ हा रिपीट होत असतो, फक्त तो कळला पाहिजे. तो पण प्रश्न कामगार संघटनेचा होता, हा पण प्रश्न कामगार संघटनेचा आहे, लक्षात ठेवा. संघटना बीटमध्ये बघितलं, कळलं. एवढं डीप पोरांनो तुम्ही, आणि प्रत्येकानं कमेंट नक्की करा, एवढं जीव तोडून सांगतोय ना, प्रत्येकानं कमेंट नक्की करा. ठीक आहे, चला पुढे. 21 आता परत बघा, आला. एक मिनिट. हा जसा तसा रिपीट झाला का, एकच मिनिट आपण बघूयात. एकच मिनिट फक्त एकच मिनिट. एखाद्या वेळेस जर तुम्हाला लगेच कळेल की जसा तसा प्रश्न सुद्धा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, ओके थांबा बघा, एक मिनिट पोरांनो. हा प्रश्न आपला तिथला रिपीट झाला आपल्याकडून. ह्याच्या जागी कोणता प्रश्न आहे, तर ह्याच्या जागी होम रूल लीगवर प्रश्न विचारला गेला आहे. थांबा मी सांगतो तुम्हाला प्रश्न काय विचारला गेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, एकच मिनिट फक्त. होम रूल लीगवर प्रश्न विचारला गेला आहे. बघा, एक मिस्टेक आहे बरं, होम रूल लीगवर प्रश्न विचारला गेलेला आहे. आता होम रूल लीगवर बी काय प्रश्न विचारला होता, होम रूल लीग बाबतीत काय माहिती काय नाही हे दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे होम रूल म्हणजे काय नेमकं, असा प्रश्न होता. होम रूल म्हणजे नेमकं काय याच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा. आता हे कशावर आलं रे, संघटनेवरच आलं.
हे पण कशावर आलं, संघटनेवर आलं. आणि कोणती संघटना होती रे, तर ही राजकीय संघटना होती, राजकीय क्रांतिकारी संघटना आपण याला म्हणू शकतो. म्हणजे परत संघटनेवर प्रश्न आला. आता संघटनेवर 2 प्रश्न पाहिले, कामगाराचा प्रश्न पाहिला, हा प्रश्न पाहिला, उठावावर प्रश्न पाहिले. 2023ला पण उठावावर प्रश्न होते, 2024ला पण उठावावर प्रश्न आहे. 2023ला 2 संघटनेवर प्रश्न होते, 2024ला पण संघटनेवर प्रश्न. कळतंय का काही कळतंय का? धार्मिक सुधारणावर 2024ला पण प्रश्न होते, 2023ला पण होते आणि 2024ला पण आहे. म्हणजे कळतंय का, टॉपिक तेच परत येत आहेत. अजून पुढे कळेल तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, फक्त पूर्ण व्हिडिओ बघा. चला पुढे जाऊ. पुढं 26 जुलै 1876 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशन पहिले सचिव कोण होते? बघा आता हे कशावर आलं रे, हा परत प्रश्न कशावर आहे रे, संघटनेवर प्रश्न आहे. कशावर प्रश्न आहे? संघटनेवर प्रश्न आहे. आणि संघटनेमध्ये राजकीय आणि राजकीयमध्ये बंगाल, कारण ते बंगालचे आहेत ना, बंगाल. आणि त्याच्यामध्ये कोणती रे, ते इंडियन असोसिएशन. ठीक आहे, म्हणजे कळलं का तुम्हाला? बघा कसं आहे, जर आपल्याला हे लक्षात आलं काय रे, तर संघटना राजकीय बंगालची आहे, बंगालमधली. बघा संघटनेवर 3रा प्रश्न आहे या चॅप्टरमध्ये. या वर्षी 2024ला 3 प्रश्न आहे, मागच्या वर्षी 2 प्रश्न होते. आता मला सांगा, तेव्हा संघटनेचे ते 2 प्रश्न पाहिले असेल, तिथं बी कामगारांना राजकीयच होतं, इथं बी कामगारांना राजकीयच आलं. तेव्हाच जर सगळ्या राजकीय कामगार व्यवस्थित केल्या असत्या तर हा प्रश्न 2024मध्ये प्रत्येकाला जमला असता. आता त्यांनी काय विचारलं, सचिव कोण होते? बघा याच्यात ॲड ऑन काय केलंय, फक्त संघटना तर दिली, त्याचं त्यांनी कोणी स्थापन केली हे पण दिलंय. आता सगळ्यात महत्त्वाचं सोडलं काय, तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सोडलं काय रे, तर त्यांनी अजून काय टाकलं, सचिव. म्हणजे आता तुम्हाला 2025साठी कशाची तयारी करायची, संघटनेचे सचिव, ठीक आहे, संघटनेचे अध्यक्ष, संघटनेमधले असलेले सदस्य, मेंबर, या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे पुढचा 2025चा क्वेश्चन याच्याच मागे पुढे असणार आहे, हे लक्षात असू द्या. समजलं का रे, समजलं का? ओके चलो, हा बी संघटनेवर आहे. चला पुढचा बघू. 23 खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काही व्यवस्था न केल्याने सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? हा प्रश्न येतो. ब्रिटिश धोरण. ठीक आहे. हां आता बघा ब्रिटिश धोरण. चला अक्का. हां त्यानंतर पुढचा. बघा झाशीच्या राणीवर परत प्रश्न आला. झाशीच्या राणीवर प्रश्न आलेला आहे परत, म्हणजे मागे नाही आताच आला. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? बघा स्टेटमेंटवर आपण उठावात तेव्हा सुद्धा प्रश्न पाहिलाय आणि स्टेटमेंटवरच प्रश्न आलाय. तो कोणत्या याच्यात आलाय, तर तो आलाय 2024मध्ये. मी तेव्हाच म्हटलो होतो की इथं प्रत्येक सैनिकाबद्दल दिलंय. आता पुढे चालून स्पेसिफिकली सैनिक असेल, मी तेव्हाच म्हणलो होतो की इथं एकाच सैनिकाचं मत विचारलंय, उद्या दुसऱ्या सैनिकांचं. म्हणजे जर एखाद्याने जर मागच्या 2023चा तो मतांचा स्टेटमेंटचा पाठ 57च्या उठावात स्टेटमेंटवर प्रश्न विचारला जातो, हे बघून जर सगळी जे काय कोणी काय स्टेटमेंट वापरलेत, कोणी कोणासाठी काय स्टेटमेंट दिले हे जर बघितलं असतं, किंवा अजून मी एक पॉईंट दिला होता काय रे, तर कोणता उठाव कोणी दडपला याच्यावर येऊ शकतं, ते जर सर्वांनी व्यवस्थित बघितलं असतं तर हा प्रश्न तुम्हाला सुटला असता. तर हे कोण म्हटलं, ह्युरोज. म्हणजे हा परत प्रश्न कशावर रे, तर उठावावर आहे. हा प्रश्न कशावर आहे, उठावावर. उठावात 1857 आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टेटमेंट. बघा आता याचंच रिपिटेशन तुम्हाला 2025मध्ये कसं दिसतंय. ठीक आहे चलो चला पुढे. पुढचा 10वा प्रश्न. 27 जुलै 1869 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? आता कशावर आलं रे, राजकीय. ठीक आहे, आता कशावर आलंय, कमिटीवर. म्हणजे संघटना कमिटी मी जे तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, कमिटी. कोणती कमिटी रे, कोणती कमिटी आहे, तर ही आहे ब्रिटिश इंडिया कमिटी. इंडिया. हां त्याच्यात त्यांना काय विचारलंय, तर स्थापनेतील सहभाग. बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथंच. बघा याचं रिपीट कसं तुम्हाला 25ला दिसतं. ठीक आहे, बघा आता ब्रिटिश इंडिया स्थापनेतील सहभाग कमिटी येते. ठीक आहे, आलं लक्षात. आता कुठं झाली ती, लंडन येथे झाली. बघा काय स्थळ बी दिलंय, कुठं झाली आहे,
स्थापना मधले व्यक्ती विचारले, म्हणजे स्थापना कोणी केली हे विचारलंय, स्थापनेचं वर्ष दिलंय, म्हणजे कदाचित 2025ला या बिटर येणारा प्रश्न संघटनेमध्ये कमिटी आयोग याच्यावर जे प्रश्न विचारले जातात, आयोग संघटना आयोग किंवा कमिटीवर, तो प्रश्न कोणत्या बिटर असू शकतो तुम्हाला पुढचा, तर तो प्रश्न तुम्हाला स्पेसिफिकली असं विचारलं जाऊ शकतं की बाबा जसं इथं 1889 आहे, तर असंच जसे वेगवेगळ्या कमिटी आलेल्या आहे, ठीक आहे, वेगवेगळे आयोग झालेले आहेत, मग हे कोणकोणते आयोग झाले, कोणकोणत्या वर्षी झाले, कुठे झाले, कोणत्या याच्या संदर्भात झालेले, याच्यावर तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. हे असं लॉजिक राहत असतं, याला म्हणतात लॉजिक. तिसरं मोठं पर्याय दिसला का बरोबर राहतं आणि लहान दिसलं का बरोबर राहतं, हे असलं काही चालत नाही. पोरांनो, इज्जतीनं आणि नीट अभ्यास केला तर वर्षभरात पोस्ट निघते. शेळ्या मारत बसलं, उंटावरून शेळ्या हाकत बसलं आणि काही कुणाचं ऐकलं नाही, मेज खरान मेरे को समजमत्या, असं जर केलं तर आयुष्यात कधी भलं होत नसतं. कधीतरी स्वतःला आत्मपरीक्षण करायचं असतं. काही लोक एवढी मोठी होतात वयानं, धडानं मोठी होतात, पण ते मनानं आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं विसरतात. कदाचित त्यांना खूप गरज असते आत्मपरीक्षण करण्याची, कारण आत्मपरीक्षण एकदा जर केलं ना तर बिघडलेला सुद्धा सुधरू शकतो. ही ताकद आत्मपरीक्षणात आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण एकदा करा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. चला आता याच्यात कशा कशावर प्रश्न आले बघा रे 2024ला. बघा, उद्योग म्हणजे काय, मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यावर एक प्रश्न आला. ठीक आहे, उठावावर 2 प्रश्न आहे, संघटनेवर 4 प्रश्न आहे. बघा, उठावावर कोणते, 1857चा कोल्हापूरचा नेता, ठीक आहे, तपशील त्याच्यावर आला, आणि 1857चे विधान मी जे तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर. आता संघटनेत 4 आले, कामगार हितवर्ग सभेवर आला, होम रूलवर पण आला, ठीक आहे, राष्ट्रीय राजकीय इंडियन असोसिएशनवर पण आपण बघितला, आणि त्यानंतर राजकीय ब्रिटिश कमिटी याच्यावर पण आलेला आहे, म्हणजे कमिटीवर आलेला आहे. आले 4 प्रश्न. बघा, मागच्या वेळेस पण कोणते टॉपिक हायलाईट होते रे, संघटना उठाव. इथे बी कोणते टॉपिक हायलाईट रे, संघटना उठाव. इथं पुन्हा धार्मिक सुधारणावर एक प्रश्न आलाय, कशावर, तर समाज आणि स्थापना वर्ष जोड्या लावा. ठीक आहे, परत पुढचा प्रश्न कशावर आलाय, क्रांतिकारक आणि समाज सुधारक, आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न कशावर आला रे, तर ब्रिटिश धोरणावर आलेला आहे. बघा आता, आणि राजा रघुजी तिसरा चुकलंय. आलं का, लक्षात घ्या. हॉट टॉपिक परत इथं कोणता ठरला रे, संघटना. परत कोणता ठरला, उठाव. ठीक आहे, परत कोणता ठरला, धार्मिक सुधारणा. परत कोणता ठरला, तर समाज सुधारक, क्रांतिकारक. आलं लक्षात. आता पुढचा म्हणजे तुम्हाला कळलं का हे, आणि मग बाकी इतर आहे, मग इतर कोणते, उद्योगावर एक आहे, ब्रिटिश धोरणावर एक आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पण हे चॅप्टर कायम रिपीट होत आहेत, म्हणजे धार्मिक सुधारणावर एक प्रश्न कायम आहेत, संघटनेवर 2 प्रश्न कायम आहेत, समाजसुधारकावर 2 प्रश्न कायम आहेत, उठावावर 1 प्रश्न आहेत. म्हणजे 10 मार्कापैकी 7 मार्क तुमच्या हातात असतात, पण ते तुम्हाला लक्षात येत नाही. आणि मरत म्हणतात आम्ही MPSC करतोय. डोंबल्याची MPSC करताय तुम्ही. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले आहे तिथंचे, प्रीपासून 30-30, 20-20 मार्कांना मागं राहतात तुम्ही, आणि तुम्ही कधी पुस्तक हातात घेत नाही. मला एक कळत नाही, तुमचं मन तुम्हाला कधी म्हणत नाही का, तुमच्या मनाला तुमची कदाचित लाज वाटत असेल आता, म्हणून तेही कंटाळलंय, आणि त्यानंही तुम्हाला बोलणं विचारणं सोडलंय. त्याला कळलंय की हे धड काही आपल्या मनाचं ऐकत नाही. ठीक आहे, चलो आता ही सुधरा. समजा वेळ गेलेली राहत नाही, कुठूनही माणूस जिंकू शकतो. फक्त दाखवायचं मी करतो. अरे काय करतो, मला एक सांगतो तुम्हाला मित्रांनो, आयुष्यात आहे ना, एक लक्षात ठेवा, तुम्ही ना, आपण सगळेच स्वतःला फसवत असतो, कोणाला दुसऱ्याला फसवत नसतो. मी अभ्यास करतोय, तुला माहिती रे तू करतोय का नाही. मी काम करतोय, तुला माहिती रे तू करतो का नाही. आणि कुणी आलं का त्याला म्हणायचं हां मी करतो, मी MPSC करतो. तुझं मनाला विचार ना, तू खरंच करतो का. तू किती वेळ अभ्यास करतो दिवसात, 1 तास पण करत नाही, हे मन तुला उत्तर देईल. तू परीक्षेच्या तुझा टाइम टेबल काय आहे, सकाळी उठणं झोपणं काय जे असेल ते, किती वाजता उठतो, तुझं मन तुला उत्तर देईल. ह्या सगळ्या गोष्टी आत्मपरीक्षणातून कळत असतात. एकदा आत्मपरीक्षण करा. ठीक आहे, चलो आलं लक्षात. म्हणजे हे चॅप्टर पुन्हा रिपीट झाले की नाही रे पोरांनो, बघा. आणि नंतर मग एक ब्रिटिश धोरणावर एक प्रश्न आहे आणि एक उद्योगावर प्रश्न आहे. ठीक आहे, लक्षात आलं का रे पोरांनो, आलं का रे. बघा, तर हेच सांगतो मी तुम्हाला. बघा, याच्यातच 4 आणि 2 6 आणि 1 7 8 प्रश्न याच बिटर होते. मागच्या वेळेस पण 7 प्रश्न ह्याच एवढ्या याच्यात होते. म्हणजे तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 10 मार्कापैकी 7-8 प्रश्न इथेच असतात. 1-2 जे आपण म्हणतो ना बाहेर आहे, ते सुद्धा मी सांगेल तुम्हाला. ते इतर 1-2 प्रश्न कोणते चॅप्टर ते बाकीचे ज्याच्यातून येतात. म्हणजे तुम्हाला हे सगळं मी मेंटरशिपमध्ये तुमच्याकडून करून घेणार आहे.
चला पुढे जाऊ. हां, त्यामुळे मेंटरशिप घेऊ शकता. आता हा 2025चा पेपर आहे, गट ब प्री 2025. बघू काय पहिलाच प्रश्न बघा काय. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. बघा प्रार्थना समाजाचं वर्णन दिलं होतं का तुम्हाला 2023 मध्ये. बघा प्रार्थना समाजावर प्रश्न कशाला तुम्हाला सांगतो आता, इथं आपण सगळं टेलिकास्ट करू. बघा 2023 प्रार्थना समाज 2023. ठीक आहे, काय विचारलं, वर्णन. त्या वर्णनात काय काय विचारलं तुम्हाला, स्थापना, ठीक आहे, लोक, ठीक आहे, हे तुम्हाला इथे विचारलं गेलं. 2024ला तुम्हाला काय प्रश्न आला रे, प्रार्थना समाजावर जोड्या लावा म्हणजे स्थापना वर्ष. आता 2025ला काय प्रश्न विचारण्यात आला रे तुम्हाला, तर तुम्हाला 2025ला प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे काय, तर प्रार्थना समाजाची कामे. म्हणजे पहिले फक्त वर्णन विचारलं, नंतर स्थापना विचारली, नंतर स्थापना, आता कामं. पुढं स्पेसिफिकली प्रत्येक व्यक्तीचं काम विचारलं जाईल, प्रत्येक व्यक्तीचं काम टेलिकास्टली विचारलं जाईल, प्रत्येक व्यक्तीचं. मग याच्यात ह्या व्यक्तीनं काय काम केलं, त्या व्यक्तीनं काय काम केलं, हे पुढच्या पेपरला म्हणजे आता येणार 2026ला. आता ज्याला वाटतं मी पाहून सांगतोय ना, माझं ही क्लिप लक्षात ठेवा, रेकॉर्ड करून ठेवा. मी काय सांगतोय, प्रार्थना समाजात आता तुम्हाला इथं हा प्रश्न विचारला गेला आहे. 2026ला जो पेपर होणार आहे आता आपला 14 जूनला, तिथं प्रार्थना समाजामध्ये स्पेसिफिकली समजा यांनी पुढे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून काय कामं केली वेगवेगळ्यांनी, मग कोणती संघटना कोणत्या प्रार्थना समाजाच्या व्यक्तीनं पुढे चालून स्वतः काढली, या बीटवर प्रश्न असणार म्हणजे असणार, हे लक्षात ठेवा. आज तारीख किती आहे, तर 1 मार्च 2026ला मी तुम्हाला गोष्ट सांगतोय. मी काय अंतर्यामी नाही आहे, फक्त हे विश्लेषणावरून मी तुम्हाला सांगतोय. पुन्हा सांगतो कोणत्या बीटवर राहील, तर कामे. आता इथं कामं विचारली आहे, पुढं कामं विचारतील, पण स्पेसिफिकली प्रत्येक व्यक्तीचं काम विचारलं जाईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिला प्रश्न प्रार्थना समाजावर. दुसरा, हां, हे गट बचे घेतले आपण, गट कचे काय घेतले नाही की बाबा काय एवढा फरक पडत नाही. ठीक आहे, शेवटी ॲट दी एंड मी तुम्हाला सांगितलेलं आहे गट कला बी किती आले काय आले ते सगळं आपण बघूयात. ठीक आहे, चला. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणावत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. आता हे पुरा कशावर आला, परत क्रांतिकारकावर आला. कशावर आला, क्रांतिकारकावर हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, कशावर प्रश्न आला, हा क्रांतिकारकावर हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. चला, त्यानंतर आता क्रांतिकारकामध्ये पण काय, तर बॉम्ब खटला. बघा बॉम्ब खटला, त्याच्यात पण काय रे, तर कुठला बॉम्ब खटला. बघा बॉम्ब खटले बरेच झाले, तर कुठला, मुझफ्फरपूर. हां, आता पुढचं 2026ला तुम्हाला कदाचित बॉम्ब खटल्या संबंधित असेल, जोड्या लावू शकतो. बॉम्ब खटले आणि ठिकाणं याच्यावर जोड्या लावा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे डोक्यात ठेवा. बघा ही क्लिप मी पुन्हा लावणार आहे, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता पुढे बघा. चला, हां लक्षात. हां, किंवा तुम्हाला स्पेसिफिकली त्या ठिकाणावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढे. आता 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले. पुन्हा आला का रे, पुन्हा अधिवेशनावर प्रश्न. 2023ला आपण पाहिला होता, तो कशावर होता अधिवेशनाचा प्रश्न, तो जोड्या लावा दिला होता. आता ते स्पेसिफिक झाले. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, आता त्यांनी यावर्षी सामाजिक कामं विचारली प्रार्थना समाजाची, पुढच्या वेळी स्पेसिफिकली प्रार्थना समाजामध्ये त्या स्पेसिफिकली एखाद्या व्यक्तीचं काम विचारतील. तसं इथे झालं, पहिले स्थापना आणि जोड्या लावा दिलं होतं तुम्हाला, आता स्पेसिफिकली अधिवेशन काढलं 1887चं. त्याच्यातलं कोणतं अधिवेशन काढलं, मद्रासचं अधिवेशन काढलं. लक्षात आलं का, आणि त्याचा अध्यक्ष तुम्हाला विचारलेला आहे. आणि तुम्हाला तेव्हा काय विचारलं होतं रे, तर सेम जोड्या स्थळ अध्यक्ष. मी तेव्हाच तुम्हाला म्हणतो मागं जाऊन पुन्हा पहा की पुढं प्रश्न अशा प्रकारे विचारला जाईल, आणि तो विचारला गेलाय. आता हा कशावर आला, अधिवेशनावर हा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याच्यात पण कोणतं रे, तर अध्यक्ष विचारण्यात आलेले आहे. अध्यक्ष आलं का लक्षात. बघा आता पुढं सुद्धा अशाच प्रकारे स्पेसिफिकली अधिवेशनावर येऊ शकतो, किंवा सचिव कोण आहे असं विचारलं जाऊ शकतं, किंवा शहर विचारलं जाऊ शकतं. जसं इथं अध्यक्ष विचारला तसा वर अध्यक्ष दिला जाऊ शकतो, आणि मद्रास खाली अशा प्रकारे पुढे प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, हां, अचूक जोड्या लावा. बघा काय बोललो होतो मी तुम्हाला, बघा आता लक्षात घ्या. आपण कायद्यावर प्रश्न पाहिला होता 1919च्या मागं. बघा इथं काय,
मी तुम्हाला तेव्हाच म्हणलो होतो की आता स्पेसिफिकली कायदा विचारला आहे, पुढं कायदा आणि कोणत्या कायद्याचा कधी झाला याच्यावर जोड्या लावा संदर्भात प्रश्न दिसन आणि तो आपल्याला दिसलाय. लक्षात आलं का? ठीक आहे. चला, हा प्रश्न कशावर रे? हा कायद्यावर प्रश्न आहे. कशावर प्रश्न आहे? कायद्यावर हा प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता कोणता काय कायदा काय नाही आपल्याला माहिती असणार आहे. ठीक आहे. आता 1935चा कायदा म्हणजे केंद्रात द्विदल शासन पद्धती. ठीक आहे. याचं उत्तर 3. हां हां. तर मग हां डीचं व्ही कशात आहे बघू. डीचं व्ही कशात एकाच ह्याच्यात आलं उत्तर. माझं असंच राहतं, एक स्पेसिफिक असलं का बस, बाकी डोकं लावायचं नाही. एखादं पोरगं चारही काय प्रॉपर वाचले असन पण त्याला कन्फ्यूज असन तो याच्यात 1 मिनिटं घालन आणि एखादं पोरगं असन त्याला फक्त एवढंच माहिती असन तरी उत्तर निघून जाईल. त्यामुळे जोडा लावा प्रश्न मला किती येतं हे बघून, मला हे बघू नका काय विचारलंय, मला याच्यातलं काय माहिती हे बघा. मला भारतीय सुशासनाचा कायदा नाही माहीत, चल कटला. भारतीय परिषद नाही माहीत, कटला. हा 1935चा माहिती राव, बघायचं लगेच, कळलं? ठीक. चला, हा पण कशावर आहे? कायदा बीटवर आहे. आणि कशावर? जोड्या लावा. चला पुढे. आता बघा जोड्या लावा. आता बघा मी तुम्हाला मागे उठावच बघा. पहिले उठाव कशा आले होते रे? पहिले उठाव कशा आला होता? 1857 स्पेशली विचारलं गेलं, टीका टिप्पणी विचारलं गेलं, तेव्हा सुद्धा म्हणलं तो पुढे जोड्या लावतो प्रश्न शेतकरी उठाव दिसले. आणि आता काय आलाय? आता लेवल वाढली आहे. आता त्यांनी स्पेसिफिकली शेतकरी विचारला नाही, त्यांनी स्पेसिफिकली 1857 विचारला नाही, त्यांनी आता डायरेक्ट उठाव दिले. मोपल्याचे बंड, कोळ्यांचा बंड, संताळांचा बंड, भिल्लांचा उठाव आणि त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथं पण उठावावर प्रश्न आहे आणि तो कशावर आहे? तर जोड्या लावा या टॉपिक बीटवर आहे. जोड्या लावामध्ये पण काय तर स्थळ आणि बंड, स्थळ आणि उठाव, उठाव. ठीक आहे. कदाचित आता पुढच्या वेळेस तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतो, उठाव, स्थळ आणि काय तर ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले हे विचारलं जाऊ शकतं. लक्षात असू द्या. किंवा जसं इथं स्थळ आणि बंड दिलं तसं इथं स्थळ दिल्या जाऊ शकतं, इथं उठाव दिला जाऊ शकतो आणि पुढे स्थळाच्या जागी वर्ष दिल्या जाऊ शकतात. हे लक्षात ठेवा. ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे 14 जूनला जेव्हा पेपर होईल तेव्हा. मी सांगतो 70% तरी आपली ही रिपीटेड तुम्हाला दिसन म्हणजे दिसन. आणि ज्याला हे माहिती कळतंय आता की बाबा हे व्यक्ती खरंच योग्य सांगते त्यांना नक्की जी आपली मेंटरशिप बॅच जॉईन करा. चला पुढे बघू. पुढचा 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्यावर उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? बघा 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मेळाव्यावर उठावात. बघा आता पुन्हा शेतकरी उठावावर बघा, हा आपण 2 मीटर घेऊ शकतो. उठाव त्याच्यानंतर शेतकरी उठाव. पहिले सिंपल विचारलं तुम्हाला शेतकरी उठावावर, आता इथं शेतकरी उठावाच्या पार अर्ध्या 90% इन्फॉर्मेशन देऊन टाकली आणि शेवटचं विचारलं. म्हणजे काय दिलं तुम्हाला इथं? 1857च्या उठावाचं बी कॅन्सल झालं, शेतकरी उठाव दाखवला, कोणासोबत झाला ते दाखवलं आणि मग आता त्यांनी काय विचारलं? आता कारणं विचारली. म्हणजे काय काय विचारून झालं रे? कोणासोबत झाला उठाव, कुठं झाला, कोणत्या भागात झाला हे विचारलं. त्यानंतर आता कोणाविरुद्ध झाला हे पण दाखवता याच्यात. ठीक आहे. आणि तुम्हाला पुढचा प्रश्न कदाचित आता 2026ला हा राहील, कोणाविरुद्ध झाला किंवा तुम्हाला कारण द्या. आता विचारलंय पुढं काय कारणं होती हे हा प्रश्न त्यांनी दाखवला. म्हणजे आता इथं प्रश्न लपलेला आहे काय तर त्यांनी आता पुढच्या 2026ला आता ते असं नक्की विचारू शकतात काय रे? तर ते तुम्हाला 2026ला हे 100% विचारणार आहे. काय? जसं देखील बघा, नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्ध उठावात. आता तुम्हाला पुढचा प्रश्न असा पण येऊ शकतो, इकडं कोणाविरुद्ध कोणाचा उठाव झाला किंवा बघा कोणाविरुद्ध उठाव हे दिलं जाऊ शकतं किंवा उठाव नेतृत्व दिलं शकतं किंवा उठाव अध्यक्ष दिल्या जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा. आज सांगतोय, कधी? आज 1 मार्च 2026ला तुम्हाला सांगतोय. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की काय रे पोरांनो, तर लक्षात घ्या तुम्हाला 2026च्या 14 जूनच्या परीक्षेत अशा प्रकारे दिसू शकतात प्रश्न जे मी तुम्हाला सांगितलंय. पुढचा प्रश्न चला. उठावावर पुन्हा 2 प्रश्न झाले, संघटनेवर पण प्रश्न झाले. बघा आता बघा मुकुंदराव आता काय आला? आता नवीन चॅप्टर घुसला. कोणता रे? वृत्तपत्र. आता वृत्तपत्रावर काय केलं रे यांनी? तर स्पेसिफिकली काय केलंय? लेखक आणि वृत्तपत्र दिलंय. जोड्या लावा. कदाचित पुढे प्रश्न तुम्हाला
स्पेसिफिकली एखाद्या समजा प्रार्थना समाज असेल किंवा कोणतेही जे वृत्तपत्र आहे ते कोणत्या समाजामार्फत चालवलं जाऊ शकतं असं दिलं जाऊ शकतं. म्हणजे इथं सगळे वृत्तपत्राची नावं आणि इकडे जसं त्यांनी हे लेखकाची नावं दिली त्याच्या जागी ते देऊ शकतात. सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज असे काही नावं तुम्हाला देऊ शकतात. कोणाचंही वृत्तपत्र आहे सांगा असं पण येऊ शकतं किंवा स्पेसिफिकली डायरेक्ट विचारू शकता हे वृत्तपत्र कोणाचं आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. चला पुढे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधान बरोबर? परत समाज सुधारक. हा ठीक आहे. आणि ते पण कोणावर? राजश्री शाहू महाराज. आलं का लक्षात? समजलं? ओके. काय संदर्भ खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सक्तीचा मोफत शिक्षणाचा कायदा केला, युद्ध कला कलाकारांना, या गोष्टी तुम्हाला इथं विचारल्या गेल्या आहे. म्हणजे आता प्रत्येक समाजवर्गाबद्दल पहिले फक्त विचारत होतं कोणत्या समाजवर्गाचं काय आहे, आता त्याची 10-5 गोष्टी द्यायला जाऊ लागल्या आणि त्याच्यातून तुम्हाला ओळखायचं हे याचं आहे की नाही. समजलं? डेप्थ अशी परीक्षा वाढत जाती आहे. काही 2018-19ला सुरुवात केली आहे आणि अजून तिथंच पडलेले आहेत. ठीक आहे. काहीच येत नाही अडका नाही, भुईला बोज आहे काही लोक. ठीक आहे. चला पुढे. आणि काय आहे काय खरं जीव तोडून अभ्यास करतात त्या पोरांचं कौतुक आहे. ठीक आहे. हां चला पुढे. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक, आता काय आलं बघा रे, आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्ष भूषवले. बघा आता कामगार संघटनेवर प्रश्न आलाय आणि बघा मी तुम्हाला मागच्या याच्यात बोललो होतो कामगार संघटनेवर जेव्हा प्रश्न आला की पुढचा प्रश्न कशा संदर्भात स्पेसिफिकली तुम्हाला दिला गेला राहील आणि तर स्पेसिफिकली तुम्हाला दिलं गेलंय आयटकवर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला कशावर रे? आयटकवर प्रश्न आलेला आहे. आता याच्यात काय विचारलंय? कोणी अध्यक्षपद भूषवलेले नाही. म्हणजे याच्यातून असा व्यक्ती तुम्हाला बघायचा की ज्यानं भूषवलेले नाही आहे आणि ते कोणी बीटी रणदिवे हे आहेत. म्हणून त्याचं उत्तर आहे 4A. आलं लक्षात? मग या बाकीच्यांनी भूषवलंय म्हणजे पुढचा प्रश्न कदाचित यांच्या आसपास असणार आहे. चला पुढं. आता हा प्रश्न बघा. या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीत म्हणजे हा कमिशनरवर म्हणजे गव्हर्नर जनरल कमिशनर आपण जो कमिशनरवर हा प्रश्न आलेला आहे. बघा आपण आतापर्यंत पाहिलं गव्हर्नर जनरलवर प्रश्न आलेत. ठीक आहे. व्हाईसरॉयवर प्रश्न आलात आणि कमिशनरवर हा प्रश्न आला आहे. ठीक आहे. आलं लक्षात? चला आता पुढे जाऊ. बघा आता गट ब मध्ये कशा कशावर प्रश्न आले ते बघा. धार्मिक सुधारणावर एक प्रश्न आला. ओके. समाज सुधारकावर 2 प्रश्न आहे. कोणते रे? या अच्युतराव कोल्हटकर करणं शिवते. आपण ते बघितलं नाही खटला ते. ठीक आहे. देशद्रोह खटला आणि राजश्री शाहू महाराज 2 प्रश्न आलेत. ठीक आहे. व्हाईसरॉयवर एक प्रश्न आलाय. कोणत्यावर? जे कमिशनरचा आता. संघटनेवर एक प्रश्न आला यावेळेस. ठीक आहे. लक्षात ठेवा. कायद्यावर एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. उठावावर 2 प्रश्न आलेले आहेत आणि वृत्तपत्रावर एक प्रश्न आला आहे. पुन्हा आपले टॉपिक हायलाईट झाले बघा. उठावे. ठीक आहे. समाज सुधारक आहे. ठीक आहे. म्हणजे आता स्पेसिफिकली जाऊ लागले आता चॅप्टर आणि पुन्हा आपलं कोणतं धार्मिक सुधारणा म्हणजे हे चॅप्टर पुन्हा रिपीटेड आहे. संघटना बी परत रिपीटेड झालेलं आहे. कायदा आयोग हे रिपीटेड झालंय. म्हणजे कळलं का? आता हे आपण 2025चे पाहिले म्हणजे 2023, 24, 25 आपण गट ब पूर्व आपण पाहिलंय. आता आपल्याला सर्व आतापर्यंत कोणत्या चॅप्टरवर काय आलं, कोणत्या घटकात कुठून प्रश्न येतात हे आपल्याला बघायचं आहे. ते तुम्हाला सांगतो आणि ते दोघांचं मिश्रित केलं आहे मी. गट ब आणि गट क ला एकत्रित करून ते तयार केलेलं आहे. ते तुम्ही आता बघू शकतात. म्हणजे त्याच्यात मी काय दिलंय तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. चला बघा. इतिहास अभ्यासक्रम गट ब व क MP टॉपिक्स म्हणजे आता मी तुम्हाला एवढेच टॉपिक कशात शिकवणार रे? तर एवढेच टॉपिक तुम्हाला मेंटरशिपमध्ये इतिहासात शिकवणार आहे. मग याच्यात काय काय बघा. आतापर्यंत 2023 ते 24 मध्ये 2023, 24, 25 पर्यंत सर्वाधिक प्रश्न कशावर आले? तर समाज सुधारकावर आले. बघा गट ब आणि गट क आहे बरं का. कारण आपण गट ब बघा आपण गट बच्या पेपरचं विश्लेषण बघितलं पण आता इथं आपण काय बघतोय तर आतापर्यंत कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न आहे म्हणजे ते तुम्ही म्हणता ना IMP टॉपिक्स हे राहतात. IMP टॉपिक्स आता कळालं का? आणि तुमच्याही डोक्यात असणार हावरा IMP आपण इतके प्रश्न बघितले. कळलं? हां बघा. नसेल होत तुमचं तर फक्त हे व्हिडिओज बघा आपले. ठीक आहे. याच्यातूनच होऊन जाईल तुमचं. तुम्हाला कळून जाईल खरंच कोणतं चॅप्टर IMP राहतात, कुठून प्रश्न कसे विचारले जातात, डेप्थ काय राहते. बघा समाज सुधारकावर 9 प्रश्न, सर्वाधिक 9 प्रश्न. त्यानंतर संघटनेवर किती प्रश्न आहे रे? 3, 4 आणि 3, 7. बघा संघटनेवर 7 प्रश्न म्हणजे सर्वात हॉट टॉपिक समाज सुधारक. त्यानंतर संघटना, त्यानंतर उठाव, त्यानंतर धार्मिक सुधारणा, त्यानंतर
कायदा कमिटी आयोग याच्यावर पण 7 आहे, म्हणजे तुम्हाला कोणते आयोग, कोणत्या कमिटी, कोणते कायदे याच्यावर प्रश्न विचारल्या जातात. त्याच्यानंतर अधिवेशने, त्यानंतर वृत्तपत्र, ठीक आहे, आणि त्यानंतर गव्हर्नर व्हाईसरॉय, आणि त्यानंतर इतर मुद्दे. पण इतर मुद्दे तुम्हाला बोलून सांगतो याच्यावर असते, ब्रिटिश धोरणेवर, गांधी युग, लोकमान्य टिळक अशा संदर्भातच तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात. हे लक्षात असू द्या. समजलं का रे पोरांनो? म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला पहिले समाजसुधारकामध्ये काय काय बघायचं, म्हणजे समाजसुधारक बदलू शकतात, पण आता लोक यांनी काय विचारलंय हे समाजसुधारक आधी व्यवस्थित करा. गणेश वासुदेव जोशीवर प्रश्न आहे, सेनापती बापटांवर आहे, राजाराम मोहन रायवर आहे, राजश्री शाहू महाराजांवर आहे, अच्युतराव कोल्हटकरांवर आहे, लाला लजपतरायवर आहे, पंडित रमाबाईवर आहे, मोहम्मद अली जिनावर आहे, महात्मा फुलेंवर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, यांच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत, ते तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत. त्यानंतर संघटना कोणकोणती विचारला गेला रे? कामगार संघटनेवर प्रश्न विचारला गेला आहे. कामगार संघटनेत कशावर? तर आयटक, हितवर्धक, मिल्स अँड असोसिएशनवर. राजकीय संघटनेत कशावर? ऑल इंडिया ट्रेड युनियनवर, इंडियन असोसिएशन विचार गेला आहे. त्यानंतर अजून इतर संघटना, हिंदू महासभेवर विचारला गेला आहे, ब्रिटिश इंडिया कमिटीवर विचारला गेला आहे, होम रूलवर विचारला गेला आहे. कळालं का? आधी हे परफेक्ट करूयात, त्यानंतर उठाव, 1857च्या उठावावर, त्यानंतर शेतकरी उठाव. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर वेगवेगळे उठावावर प्रश्न. धार्मिक सुधारणात कशा तर प्रार्थना समाजावर आहे, अन्य स्थापना वर्ष, सत्यशोधक म्हणजे आर्य समाज, रामकृष्ण मिशन या सगळ्यांवर प्रश्न विचारला गेला आहे. त्यानंतर कायदा कमिटी आयोग, ठीक आहे, 1919 मुडीमन कमिटी, 1935चा कायदा. त्यानंतर स्त्रीच्या आयोगावर प्रश्न आहे, कायम धरा पद्धतीवर. तुम्ही म्हणाल सर स्त्रीच्या आयोगाचं आपण बघितलं, तुम्ही कसं काय म्हणताय? ते गट क मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, कायम धरा पद्धती पण गट क मध्ये जोड्या लावा प्रश्न. म्हणजे कळतंय तुम्हाला कुठपर्यंत कशी याची लेंथ वाढत गेलेली आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. चला पुढे बघू, एक मिनिट. वृत्तपत्र, गव्हर्नर व्हाईसरॉय आणि इतर मुद्दे. अधिवेशन, इंडियन नॅशनल काँग्रेसवर आणि अध्यक्षस्थळ याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता इतिहासात मेंटरशिपमध्ये मी तुमचं हेच करून घेणार आहे, म्हणजे जेवढे काय समाजसुधारक असेल, म्हणजे सगळेच नाही, म्हणजे जे महत्त्वाचे पहिले हे करूत. त्यानंतर ज्यांच्या मृत्यूला, जन्माला किंवा त्यांच्या एखाद्या संस्थेला 25, 50, 75, 100 वर्ष पूर्ण होत आहेत ते करूयात, म्हणजे स्मार्ट वेने जाऊयात. त्यानंतर संघटना संस्था, ज्या काय संघटना सगळ्या, फक्त एवढ्याच नाही बाकीच्या पण, त्या सगळ्या आपण त्याच्यात बघणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे उठाव, जे काय बाकीचे उठाव झालेले आहेत सगळे आपण त्याच्यात बघणार आहे. धार्मिक सुधारणा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य, त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी, या सगळे समाज धार्मिक सुधारणा आपण बघणार आहे. त्यानंतर समाजसुधारक झालं, कायदा कमिटी आयोग, अधिवेशने, वृत्तपत्र, हे सगळं आता आपल्याला बघणं आहे. कळालं? जे इच्छुक असतील ते मेंटरशिप बॅच घेऊ शकतात. काळजी करू नका, तुम्हाला पास करण्याची जिम्मेदारी माझी, फक्त सांगतोय तसे कष्ट घ्या. ठीक आहे, चला. आणि पुन्हा सांगतो, मेंटरशिप बॅच ज्यांना घ्यायची आहे त्यांनी ही बॅच घ्या. आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे ही बॅच कशी होणार आहे म्हणून, तर ही बॅच तुम्ही घेऊ शकतात. ही कधीपासून बॅच सुरू होती आहे? तर 3 मार्चपासून. पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फीस 300 रुपये आहे फक्त, आणि ॲडमिशन ओपन आहे. बॅच सुरुवात 3 मार्चला होणार आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा. ठीक आहे, चला थांबूया. धन्यवाद. ओके, आणि नक्की कमेंट करा कसं वाटलं लेक्चर, सांगा काय वाटतंय काय नाही, नक्की सुचवा. थांबूयात. धन्यवाद.